विधानसभेत मोठा पराभव झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक फार महत्वाची आहे. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताना त्यांचा मुद्दा हा मराठी अस्मितेचा असेल हेही स्पष्ट केलं. पण विधानसभेच्या मुंबईतल्या टक्केवारीनुसार कोणाचे किती नगरसेवक जिंकू शकतात, मतांची टक्केवारी काय सांगते पाहूया. अधिकृतपणे उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा झाली आणि आता 16 जानेवारीला स्पष्ट होईल की मुंबईमध्ये बाजी कोण मारणार. राज ठाकरेंनी मुंबईत महापौर मराठी माणूस आणि आमचाच होणार असा दावा केलाय. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबईचा विचार केला तर मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागा आहेत. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि आठवलेंची रिपाई या महायुतीसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची थेट लढाई होईल. तर काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यासोबतच समाजवादी पार्टी आणि MIMचा देखील काही जागांवर दबदबा आहे. मतांच्या समीकरणानुसार 2024च्या विधानसभेची आकडेवारी नेमकी काय सांगते आणि त्यावरून 227 वॉर्डांमध्ये किती कोणाचे नगरसेवक जिंकू शकतात ते सुद्धा पाहूया. भाजपला 32.7% मतं मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेनं 19.8% मतं घेतली. या दोघांच्या मतांची बेरीज होते 52.5%. तर ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईत 26% मतं मिळाली आणि मनसेनं 8% मतं घेतली. त्यामध्ये एकही आमदार मनसेचा निवडून आलेला नाही. दोन्ही ठाकरेंच्या पक्षांच्या मतांची आकडेवारी 34% आहे. आता या मतांच्या टक्केवारीवरून कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक जिंकू शकतात त्यावर देखील एक नजर टाकूया. 52.5% नुसार महायुतीचे खूप चांगल्या स्थितीमध्ये 130 ते 135 नगरसेवक जिंकू शकतात. 34% मतांच्या ताकदीवर खूप चांगल्या स्थितीमध्ये ठाकरे बंधूंच्या 75 ते 80 जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेस आणि इतरांचे 13.5% मतांच्या ताकदीवर चांगल्या स्थितीमध्ये 25 ते 30 नगरसेवक जिंकू शकतात. सामान्य स्थितीचा विचार केला तर महायुतीला 118 ते 128, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 65 ते 75 आणि काँग्रेससह इतरांचे 18 ते 25 नगरसेवक निवडून येऊ शकतात. अर्थात विधानसभेला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरून काढलेला हा एक डेटा आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी बदलूही शकते. विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही. ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत, तेही यांच्या सोबत नाही. मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे. मुंबईमधली राजकीय लढाई ही आहे. ठाकरे बंधूंनी मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मुंबई तोडण्याचा डाव या 3 मुद्द्यांच्या अवतीभवती निश्चित केली आहे. म्हणजेच ठाकरे बंधूंनी भावनिक आवाहन केलंय. तर भाजपनं मुंबईचा विकास आणि कोरोना काळातील भ्रष्टाचार या आरोपांसह मराठी माणसांना मुंबईतच घर देण्याच्या वायद्यानं उत्तर देण्याचं ठरवलंय. मुंबईमधली निवडणूक दोन्ही ठाकरेंसाठी फार महत्वाची आहे. गेली 25 वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये राहिली आहे. तर भाजपनं यावेळी आपला महापौर करण्याचा चंगच बांधलाय आणि ठाकरे बंधूंवर भाजपच्या शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे. 2 पक्ष का निर्माण झाले याचं उत्तर मराठी माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडनं विचारतोय. मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. विधान तुमचं होतं राज ठाकरेजी. मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतो. 4 कारकून पक्षाचा ताबा घेतायत
कोण आहे 4 कारकून? आणि मग आता या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का? आता अचानक घरोबा कसा केला? हात मिळवणी कशी केली? मुंबईसाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली, पण मुंबईसह नाशिकमध्ये सुद्धा युती झाली असून इतर महापालिकांमध्ये सुद्धा शिक्कामोर्तब होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल. आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. जास्तीत जास्त महापालिकांमध्ये सोबत येऊन मतांचं विभाजन टाळण्याची रणनीती ठाकरे बंधूंची आहे. अर्थात फैसला 16 जानेवारीला होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.